एखाद्या मुलगीला लग्नानंतर तिच्या हक्काचं घर सोडणं किती कठीण असतं ना रे. आज 15 वर्षानंतर हा प्रश्न विचारतेस, काय झालं? आपल्या शेजारच्या पाटील काकू आहेत ना, आज त्यांच्या मुलगीचा बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू होता. मुलगी एकसारखी रडत होती. काल मेहंदीचा कार्यक्रम होता, काल पण ती एकसारखी रडत होती. का? तिला लग्न करायचं नाही की तिला स्थळच पसंत नाही? असं असतं तर ती लग्नाला तयारच झाली नसती. तिच्या रडण्यामागे वेगळंच कारण होतं. जन्मापासून ज्या घरी ती राहिली, आई बापाच्या लाडाखाली वाढली, त्यांना सोडून जाताना दुःख तर होणारच की. खरं आहे, आपल्या हक्काचं घर सोडून दुसऱ्याच्या घरात जाणं खूप कठीण असतं. आपल्या घरात कसं कम्फर्ट असतं ना, म्हणजे आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी जरी गेलो तर कधी आपण घरी परत येईल असं होतं. यांना तर आपलं आयुष्य दुसऱ्याच्या घरामध्ये काढायचं. पण काय करणार, शेवटी जगाची रीत आहे. जशी तू सेट झालीस तशी तीही सेट होईलच की. सेट तर होईलच रे, पण आत्ताच्या दुखण्याचं काय? मला तर सुरुवातीचे माझे दिवस आठवले. एक एक दिवस वर्षापेक्षाही मोठा वाटत होता. प्रत्येक गोष्ट दबकत दबकत करावी लागत होती. नवीन ठिकाण, नवीन लोकांशी जुळवून घेणं खूप कठीण असतं. कठीण तर आहेच, पण देवाने तुम्हाला ती शक्ती देखील दिली. परत गेलीस की तिला समजावून सांग की तुझं घर काय लांब नाही. जेव्हा एकटं वाटायला लागलं तेव्हा येऊन भेटत जा मला. ती रडत असताना मी तिच्या बापाच्या डोळ्यात अडकलेलं पाणी देखील बघितलं. जगाच्या लाजाने ते बाहेर पडत नव्हतं आणि मुलगी जाणाऱ्या दुःखाने ते अडतही नव्हतं. मला तर डॅडींची आठवण आली. मी समजू शकतो. डॅडी किती लाड करायचं नाही माझे. माझा एक शब्द खाली पडून देत नव्हते. माणूस केल्यावर राहतात त्या फक्त त्यांच्या आठवणी. ते अजून थोडे दिवस राहायला पाहिजे होते. त्यांनी आपली प्रगती बघितली असती तर खूप उड्या मारल्या असत्या. मुलगी आणि बापाचं प्रेम असंच असतं. पण तू घाबरू नकोस. मी डॅडींची जागा घेऊ शकत नाही, पण ते जे तुला देत होते ना ते सगळं द्यायचा प्रयत्न करेन. तू करतोसच. कुठला विषय कुठं गेला ना, जेव्हा माणूस दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवतो तेव्हा त्याने स्वतः भोगलेल्या गोष्टी पण रिलेट करायला लागतो. बरं झालं, किमान त्यामुळे तुझ्या भावनांना तरी वाट मिळाली.